हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटासाठी 6 महिने वाट पाहणे आवश्यक आहे का? अनेकांना वाटते की म्युच्युअल डिव्होर्स म्हणजेच परस्पर संमतीने घटस्फोट घेताना 6 महिने वाट पाहणे प्रत्येक प्रकरणात बंधनकारक असते. पण कायदा आणि न्यायालयीन निर्णय काही वेगळे सांगतात. हिंदू विवाह अधिनियम 1955च्या कलम 13B नुसार परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त अर्ज दाखल केल्यानंतर साधारणतः 6 महिन्यांचा कूलिंग ऑफ पिरियड ठेवण्यात आला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हा 6 महिन्याचा कालावधी प्रत्येक प्रकरणात अनिवार्य म्हणजेच मॅन्डेटरी नाही. जर पती पत्नीमध्ये समेट होण्याची कोणतीही शक्यता नसेल, सर्व वाद मिटलेले असतील आणि दोघेही घटस्फोटासाठी ठाम असतील तर न्यायालय हा कालावधी माफ करू शकते. म्युच्युअल डिव्होर्ससाठी सामान्यतः 6 महिन्याचा कालावधी असतो. हा कालावधी प्रत्येक प्रकरणात बंधनकारक नाही. न्यायालय परिस्थितीनुसार कूलिंग ऑफ पिरियड माफ करू शकते. सर्व अटी पूर्ण झाल्यास 6 महिन्यांपूर्वीही घटस्फोटाचा निर्णय मिळू शकतो. अमरदीप सिंग वर्सेस हरविंद कौर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 6 महिन्याचा कालावधी निर्देशात्मक म्हणजे डायरेक्टरी असल्याचे स्पष्ट केले. तुमच्या मते म्युच्युअल डिव्होर्ससाठी 6 महिने वाट पाहण्याची अट कायम ठेवावी का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. धन्यवाद.